मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की कॉटन कपड्यांना प्राधान्य असतं. विशेषतः कॉटनच्या साड्या सुद्धा सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. पण एकदा का ही साडी नेसली की ती लगेच चुरगळते किंवा धुतल्यानंतर ती अगदी कडक होऊन जाते. त्याच्यावरती अगदी असे वेगवेगळ्या प्रकारच्या चुण्या पडायला लागतात आणि मग आपण खूप वैतागतो. पण अगदी घरच्या घरी तुमच्या या कॉटनच्या साड्या तुम्ही कशा कमी खर्चामध्ये छान आणि मस्त ठेवू शकता, याच्याच काही जादुई ट्रिक्स सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे कलफ देण्याची पारंपरिक आणि योग्य पद्धत. कलफ म्हणजे स्टार्च. बऱ्याच महिला घरच्या घरी लिक्विड स्टार्च जे आहे किंवा साबुदाण्याचं पाणी वापरून स्टार्च देत असतात. पण साडी सुकल्यावर त्यावर पांढरे डाग त्यामुळे पडतात. ते टाळण्यासाठी खालची काही पद्धत तुम्हाला करायची. नंबर 1 भाताची पेज. हो, तांदूळ शिजवून झाल्यानंतर जे पाणी उरतं ते कॉटन साडीसाठी सर्वोत्तम नॅचरल स्टार्च म्हणून काम करत असतं. हे वापरण्याची पद्धत काय असणार आहे तर एका मोठ्या टबामध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये 2 ते 3 कप भाताची पेज गाळून मिक्स करा. साडी आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग या पाण्यामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवा. महत्त्वाची टिप म्हणजे साडी पाण्यातून काढताना ती पिळू नका. फक्त हलक्या हाताने दाबून घ्या. जास्तीचं पाणी काढून टाका आणि सावलीत सुकायला टाका. पिळल्यामुळे साडीला जास्त सुरकुत्या पडतात. ट्रिक नंबर 2, इस्त्रीचा खर्च वाचवणारी पुढची ही ट्रिक तुम्हाला मी सांगते. अगदी घरच्या घरी तुम्ही ही ट्रिक करू शकता. कारण कॉटनच्या साड्यांना इस्त्री करणं हा मोठा टास्क असतो आणि मग त्या कडक होतात. जर साडी कडक उन्हामुळे पूर्ण वाळली तर ती अगदी तुम्हाला माहिती आहे लाकडासारखी कडक होते. त्यावर घरच्या इस्त्रीनं सुरकुत्या ज्या पडलेल्या आहेत त्या सुद्धा निघत नाही. त्यासाठी तुम्हाला लॉन्ड्रीवाल्याकडे कपडे द्यायला लागतात. मग त्याकरिता तुम्ही काय करू शकता, साडी पूर्ण सुकू देऊ नका. जेव्हा साडी 80% अशी सुकेल ना, त्यात थोडासा दमटपणा जेव्हा असेल तेव्हाच ती सुकायची काढून घ्या. मग काय तुम्हाला करायचंय पुढे, तशीच किंचित ओलसर असताना साडीला घरच्या घरगुती इस्त्रीनं प्रेस करा. ओलसरपणामुळे ना साडीच्या सुरकुत्या या अगदी 2 मिनिटांमध्ये निघून जातात आणि साडीला बाहेरून इस्त्री केल्यासारखा अगदी कडक वेगळ्याच प्रकारचं फिनिशिंग येत असतं. जर साडी पूर्ण सुकली असेल तर इस्त्री करण्यापूर्वी त्यावर पाण्याचा हलका स्प्रे मारणं गरजेचं आहे. 5 मिनिटांनी इस्त्री करा. तुमची साडी एकदम मऊसूर आणि व्यवस्थित लॉन्ड्री सारखी तयार होऊन येईल. आणि ही जी गोष्ट आहे हे लॉन्ड्रीवाले सुद्धा याच प्रकारच्या ट्रिक अँड टिप्स करत असतात. घरी सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी पूर्वपार चालत आलेली ही पद्धत आहे. ट्रिक नंबर 3, कपाटात ठेवताना घ्यायची काळजी. आता साडी व्यवस्थित इस्त्री केली तरी कपाटात एकावर एक आपण ठेवतो तेव्हा ती दबते आणि पुन्हा सुरगळते. विशेषतः कॉटनच्या साड्यांबरोबर हे होतच होतं. आता हँगरचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. कारण कॉटनची साडी कधीही नेहमीच्या घडी करून कपाटात कप्प्यामध्ये ठेवू नका. साडीला फक्त 2 ते किंवा 3 घड्या घाला आणि नंतर ती जी आहे ती हँगरला अडकवून ठेवायची आहे तुम्हाला. साडी ज्या पाईपवर किंवा ज्या हँगरवर अडकवणार आहात त्यावर आधी एक साधा पेपर गुंडाळा आणि मग साडी त्यावर टाका. यामुळे साडीला हँगरची जी काही एक अशी शार्प घडी येते ना ती येत नाही आणि साडी नेहमी ताठ आणि एकदम व्यवस्थित राहते. आता काही बोनस टिप्स तुम्हाला मी देते. कॉटन साडी नेसताना कमरेच्या आणि पदराच्या पिना लावण्यापूर्वी साडीच्या त्या भागाला आतून छोटासा जो कागद आहे ना किंवा कपड्याचा तुकडा लावा. यामुळे साडी वजनानं ओढली जात नाही, फाटत नाही आणि तिथल्या तिकडच्या ज्या प्लेट्स आहेत त्याही व्यवस्थित राहतात आणि कुठल्याही प्रकारे भोग पडत नाही आणि त्याला सुरकुत्याही पडत नाही. त्यामुळे तुमच्या कपाटातली लाडकी अशी ही जी तुमची साडी आहे, कॉटनची साडी, ही साडी मेंटेन करणं हा सुद्धा मोठा जर तुम्हाला टास्क वाटत असेल तर तो टास्क सुद्धा मी आता कमी केलेला आहे. घरच्या घरी घरगुती गोष्टींचा वापर करून भरपूर पैसे न देता आणि ड्राय क्लिनिंग वगैरे न करता घरच्या घरी तुम्ही स्वतःच्या साड्यांची काळजी घेऊ शकता. जर तुम्ही साडी प्रेमी असाल तर मला असं वाटतं ही ट्रिक तुम्ही केलीच पाहिजे. म्हणजे तुमच्या मलमल कॉटनच्या साड्या, इकत कॉटनच्या साड्या, नॉर्मल आपल्या ज्या साड्या आहेत त्यासुद्धा कॉटनच्या साड्या नीट आणि मस्त राहतील आणि वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकाल. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.